साऊथ इंडियनमधील मुरुक्कू हा त्यांचा खाद्यपदार्थ आहे. आपल्याकडे जसं बेसनची शेव केली जाते ना, त्याच प्रकारे त्यांच्याकडे तांदळाचे ह्या शेव केल्या जातात. एकदम सोप्या आहेत करायला आणि तेवढंच टेस्टी बनतात. एकदम कुरकुरीत बनतात. तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये किंवा कोणत्या वेळीसुद्धा बनवू शकता. अजिबात नरम पडत नाही या शेव. तुम्ही बघू शकता मी एवढा 1 ग्लासभर मी इथं उडदाची डाळ घेतलेली आहे. आता साऊथ इंडियन म्हटलं की उडदाची डाळ तर येणार आणि तांदूळ तर येणारच. त्यांच्याकडे हेच 2 पदार्थ जास्त वापरले जातात. आता ही डाळ फक्त एक तव्यावरती किंवा एखाद्या कढईमध्ये गरम करून घ्यायची आहे. म्हणजे राहिलेलं थोडंफार पाणी जे असतं ना डाळमधलं ते निघून जाईल आणि जास्त कलर चेंज नाही करायचा. फक्त एक डाळ थोडी तडतडायला लागली की लगेच गॅस बंद करून ही डाळ काढून घ्यायची आहे. मुरुक्कू आहे ना, हे फक्त तांदळापासूनच बनवले जातात. पण आता बदलत्या काळानुसार थोडंसं मीठ, मसाले, वेगवेगळे पदार्थ वापरून ही आता मुरुक्कू वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. आता तेवढ्यासारख्याच मी ग्लासने 1 ग्लास मी इथं तांदूळ घेतलेला आहे. परत इथे मी दुसरा ग्लास पण तांदूळचा घेतलेला आहे. म्हणजे असे 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. आणि मी इथं आहेत ना, हे राशनचे तांदूळ वापरलेले आहेत. साधे तांदूळ आहेत, तुम्ही वापरले असणार तुम्ही ते पण तांदूळ इथे घेऊ शकतात. तांदूळ साफ करून घेतलेले तांदूळ भाजायची जास्त गरज पडणार नाही. त्यानंतर ही डाळ इथं ओतून घेतलेली आहे. आता त्याचबरोबर याच्यामध्ये चणा डाळसुद्धा वापरतात. आता इथे मी 3 चमचे चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळमुळे खूप छान टेस्ट येते. आणि 2 चमचे मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. जर तुम्ही ते साबुदाणा एकदम ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे असेल किंवा नसेल टाकायचं तर तुम्ही नसेल पण टाकू शकता. आता हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत. आता हे एकजीव झाले की तुम्ही याला चक्कीमधून याचं पीठ तयार करून आणा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकतात. पण जेवढं चक्कीमध्ये छान तयार होतं ना पीठ तेवढं मिक्सरमध्ये होत नाही. तर जमेल ना तर तुम्ही याला चक्कीतूनच छान याला पीठ तयार करून आणा. आता हे पीठ मध्ये मी 1 चमचाभर मी इथं ओवा टाकलेलं आहे. आपण नॉर्मली शेवमध्ये ओवा टाकतोच बेसनच्या शेवमध्ये, ते सुद्धा टाकतात म्हणून आपण सुद्धा टाकायची आहे. कलरसाठी इथं मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. टेस्टसाठी 1 चमचा मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला परत हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहे. आणि इथं मी इथं 1 मोठा चमचाभर मी इथं तेल गरम करून घेतलेलं होतं. कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि हे तेल थोडं थोडं करून या पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. चमच्याने मिक्स करायचं आहे कारण तेल खूप गरम असतं म्हणून हाताला चटके बसतील. गरम गरम जर चहा असला आणि सोबत जर हा मुरुक्कू असला तर खूप छान असा हा आपला इव्हिनिंग स्नॅक्स किंवा नाश्तासुद्धा बनतो. आता मी ते 1 ग्लासभर पाणी गरम करून घेतलं. तर पाणी थोडंसं कोमटच घ्यायचं आहे. आता पाण्याचा इथं फिक्स अंदाज असा काहीच नाही आहे. ही पीठ अजिबात घट्टसर मळायचं नाही, थोडं मिडियमच मळायचं आहे. तांदूळ असल्यामुळे हे खूप पाणी पितं. हे बघा अशा प्रकारचं हे पीठ मळून घेतलेलं थोडंसं पातळसरच मळलेलं आहे. आणि ह्या पिठाला आहे ना 15 मिनटं आपण झाकून ठेवूया. म्हणजे पीठ आपलं छान भिजलं जाईल आणि आपली शेव अजून खमंग आणि कुरकुरीत तयार होईल. त्यानंतर मी ते शेव करायचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे असेल ना तुम्ही ते यूज करायचं किंवा तुम्ही ते बसतं ना प्रेस करायचं तुम्ही तेही वापरू शकता. त्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ याला चिपकणार नाही. जेव्हा तुम्हाला काहीतरी क्रिस्पी खायचं जास्त मन होतं ना तुम्ही तेव्हा हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. कारण आपल्या नॉर्मली शेवपेक्षा ही शेव जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत असते. नंतर ही पीठ हाताने त्याला छोटे छोटे गोळे तयार करून या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तुम्ही एखादा इथे चमचा घ्यायचा आहे अशा पद्धतीचा मोठावाला, त्याला तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही खालच्या बाजूने सुद्धा लावू शकता आणि याच्यावरती तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी ही शेव तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जेव्हा ही शेव तयार होते ना तेव्हा त्याला मुरुक्कू म्हणतात. कारण आपण नॉर्मली डायरेक्ट तेलामध्ये ते शेव सोडतो, पण ही अजिबात तेलामध्ये सोडत नाही. अशा प्रकारे ही शेव तयार होते. तुम्हाला वाटेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये पण तयार करू शकता. जर तुम्हाला अशा पद्धतीने नाही जमली तर पण खूप सोपी पद्धत आहे, जास्त वेळसुद्धा लागणार नाही. आता हे तेल गरम झालं की याला आपण तेलात सोडून द्यायचं आहे. तुम्ही याला असं चमचा उलटा करून पण सोडू शकता. इथे 2 प्रकारच्या या मुरुक्कू तयार केलेल्या होत्या. नॉर्मली जसं ते बनवतं त्या पद्धतीने आणि आपण जसं नॉर्मली तेलामध्ये शेव बनवतो त्या पद्धतीने सुद्धा बनवलं होतं. आपण जी पद्धत वापरलो ना मला तीच सोपी वाटली म्हणून मी फक्त 3 ते 4दा हे मुरुक्कू तयार केले होते आणि बाकीची ही शेव तयार केलेली होती. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना संध्याकाळची भूक लागते, पण सारखे तेच पदार्थ खाऊन किंवा मुलंसुद्धा ती मार्केटमधली शेव आणतात. पण त्या शेवपेक्षा ही शेव नक्कीच पौष्टिक आहे. घरी बनवलेली असते, कमी तेलकटसुद्धा असते. त्यानंतर मी अशा प्रकारची पण शेव तयार करून घेतली होती. दोघांमध्ये एवढाच डिफरन्स आहे. जर ती मुरुक्कू पद्धतीने ही शेव तयार केली ना तर त्याचे तुकडे तुकडे होत नाही. पण अशा पद्धतीने शेव केल्याने त्याचे फार तुकडे तुकडे होतात. पण काय असं पण आपण शेव तुकडे करूनच खाणार, पूर्णच्या पूर्ण तर काही तोंडात टाकणार नाही. म्हणून नाही काही टेन्शन घ्यायचं नाही. जशी जमेल तशी करायची आणि खायचं प्यायचं मस्त एन्जॉय करायची ही शेव. बघा मस्त अशी गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व शेव तयार करून घेतलेले आहोत.
तुम्ही याला अजून टेस्टी बनवण्यासाठी वरून थोडासा चाट मसाला पण टाकू शकता आणि चुटकीभर लाल तिखट टाकलं ना मस्त मार्केट स्टाईल ही शेव तयार होते. हे बघा अजिबात अशी नरम झालेली नाही. तुम्हाला मी तोडून दाखवते. पूर्ण कुरकुरीत तुम्ही कोणत्याही प्रकारची शेव इथे तयार करू शकता. अशा पद्धतीनेच ही शेव तयार होईल, कारण याच्यामध्ये तांदूळ असल्यामुळे ती शेवामध्ये खूप कुरकुरीतपणा तयार होतो. सोपी रेसिपी आहे, जास्त काही अवघड नाही. करून बघा, नक्कीच आवडेल. आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा. खा प्या मस्त राहा. चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.